नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग हे यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फारच चर्चेत असलेल्या विषयावर, व्हायरल हेल्थ ट्रेंड्स या विषयावर आपण आज बोलणार आहोत. आपण सगळेच यूट्यूब, इंस्टाग्राम, रील्स, शॉर्ट्स बघतो की लोक काय काय उपाय सांगतात. हे केलं की 3 दिवसात पोट साफ, हा ड्रिंक घेतला की तुमचं पचन सुधारतं, वगैरे वगैरे वगैरे. पण मनात एकच प्रश्न असतो, हे खरंच काम करतं का? तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पॉप्युलर हेल्थ ट्रेंड्स सध्या कोणते आहेत, त्यामागचं खरं सायन्स काय, आणि आपण खरंच 3 दिवसात आपलं पचन सुधारू शकतो का? तर मंडळी, चला पाहूया सध्या कोणते ट्रेंड्स व्हायरल आहेत आणि लोक ते का फॉलो करत आहेत. पहिला ट्रेंड म्हणजे उपाशी पोटी जिरं पाणी घेणं. लोक म्हणतात सकाळी जिरं पाणी प्यायल्याने ब्लोटिंग कमी होतं आणि पचन सुधारतं. जिऱ्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात जे पचन सुधारायला मदत करतात. पण हे एकदाच केल्याने रिझल्ट मिळतो का? तर नाही. रेग्युलर वापर केल्यावरच आपल्याला याचा फरक जाणवतो. त्यानंतर दुसरा ट्रेंड म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर. हे फार फॅशनेबल झालंय आजकाल. वजन कमी, ॲसिडिटी कमी, मेटाबॉलिझम फास्ट. खरंच ॲपल सायडर व्हिनेगर मध्ये ॲसिटिक ॲसिड असतो जो डायजेस्टिव्हला सपोर्ट करतो, डायजेशनला सपोर्ट करतो. पण लक्षात ठेवा, हे जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर याचे उलट साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यानंतर तिसरा ट्रेंड म्हणजे प्रत्येक घास तुम्ही 30 वेळा चावून खा. हा फार इंटरेस्टिंग ट्रेंड आहे बरं. प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाल्ल्यास पचनक्रिया चांगली होते, कारण एन्झाईम्स नीट आपल्या सलायवामधून मिक्स होतात. ही सवय एका दिवसात येत नाही, पण प्रयत्न केल्यास डायजेशन मात्र नक्कीच सुधारेल. त्यानंतर नंबर 4 ट्रेंड म्हणजेच इंटरमिटंट फास्टिंग. जवळपास 16 तास उपाशी राहणं आणि 8 तासात जेवण हे शरीराला डेटॉक्स करायला मदत करतं. पण हो, सुरुवात करताना तुम्ही तुमच्या बॉडीचा विचार करून ही फास्टिंग करायला हवी. तुम्ही जर अचानकच फास्टिंग करायला लागलात तर तुम्हाला विकनेस येऊ शकतो. त्यानंतर नंबर 5 आणि लास्ट ट्रेंड म्हणजे चिया सीड्स अँड लेमन वॉटर. चिया सीड्समध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असल्याने आपलं पोट चिया सीड्स साफ ठेवतं. पण प्रमाण जर लक्षात घेतलं नाही तर याउलट तुम्हाला ब्लोटिंग होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर असतात. तर मंडळी, आता हे सगळे आहेत व्हायरल ट्रेंड्स. आता या ट्रेंड्सला अनुसरून आपलं जे सायन्स आहे ते काय सांगतं, तर या सगळ्या उपायामागे काही ना काही सायंटिफिक बेस असतो. आता जे जिरं पाणी आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि डायजेस्टिव्ह ऑइल्स असतात जे लिव्हर आणि गटसाठी फायदेशीर आहेत. पण परिणाम दिसायला मात्र वेळ लागतो. फक्त 3 दिवसात नाही होऊ शकत. त्यानंतर ACV ॲपल सायडर व्हिनेगर. काही क्लिनिकल स्टडीज असं सांगतात की ॲपल सायडर व्हिनेगर ब्लड शुगर लेवल कमी करतो. पण तोंडात ॲसिड असल्याने इनॅमल खराब होऊ शकतो. त्यानंतर मोर चिविंग. चावल्याने सलायवा एन्झाईम्स अन्नाशी मिक्स होतात. यामुळे तुमचं डायजेशन सुव्यवस्थित सुरळीत होतं. त्यानंतर इंटरमिटंट फास्टिंग. सायंटिफिक रिसर्चने हे सिद्ध केलंय की फास्टिंग तुमचं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं आणि यामुळेच तुमच्या बॉडीतलं इन्फ्लमेशन, जळजळ कमी व्हायला तुम्हाला मदत होते. त्यानंतर चिया सीड्स. फायबर प्लस ओमेगा 3चं भांडार म्हणजेच चिया सीड्स. पण रोज 1 चमचा पुरेसा आहे. जास्तीने घेतल्यास तुमच्या पोटात गॅस होऊ शकतो. आता जर खरंच तुम्हाला फक्त 3 दिवसात तुमचं पचन सुधारायचं असेल तर काय करायचं?
तर एक छोटा प्लॅन आपण बनवूया. तो प्लॅन म्हणजे डे 1ला तुम्ही डेटॉक्स प्लस हायड्रेशन घ्यायचं, म्हणजे सकाळी जिरा पाणी प्यायचं. त्यानंतर दिवसभरात तुम्ही 4 लिटर पाणी पिलं म्हणजे पिलंच पाहिजे. त्यानंतर जेवणात फळं, सूप आणि अगदी हलका आहार घ्यायचा. प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड स्नॅक्स अगदी 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 बंद करायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मील टायमिंग प्लस लाईट फूड. रोज 3 मोठ्या जेवणाऐवजी 4 हलक्या मील्स तुम्ही घ्या. सकाळी सोक्ड बदाम्स घ्या, भिजवलेले बदाम खा, दुपारी मूग डाळीची खिचडी घ्या, रात्री हलकं सूप घ्या. हे सगळं तुम्ही घ्या आणि हे सगळं डायजेस्ट होण्यासाठी थोडंसं तूप पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी फास्टिंग अँड प्रोबायोटिक्स. सकाळी दही आणि काळं मीठ खायचं, 12 तासांचं मिनी फास्टिंग करायचं. संध्याकाळी हळद दूध घ्यायचं. चहा, कॉफी एकदम टाळायचं. फक्त हर्बल ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता. हा जर रुटीन तुम्ही फॉलो केला तर फक्त 3 दिवसात जर साध्या प्रमाणात तुम्हाला जर काही ॲसिडिटी वगैरे असे प्रॉब्लेम्स असतील तर ते कमी नक्की होतील. आता काही त्रुटी, साईड इफेक्ट्स होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यायची, तर जेव्हा तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर घेता, 1 चमच्याच्या वर जर तुम्ही ते घेतलं तर तुमच्या बॉडीतील ॲसिड त्यामुळे वाढू शकतं. त्याचबरोबर फास्टिंग हे सगळ्यांनाच सूट होत नाही. इस्पेशली ज्या प्रेग्नेंट वुमन्स असतात किंवा जे शुगर पेशंट्स असतात त्यांना फास्टिंग सूट होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला फास्टिंग करायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने फास्टिंग करा. टू मच चिया किंवा जिरं, जास्त प्रमाणात जर तुम्ही फायबर्स घेतले तर त्यानेही तुमचं पोट फुगतं. त्यामुळे हीही काळजी तुम्ही घ्यायला हवी. उपाय चांगले असतात पण प्रमाण आणि कन्सिस्टन्सी हे अत्यंत महत्त्वाचं धोरण ते तुम्ही पाळलं पाहिजे. आता या सगळ्यांमध्ये शेवटी निष्कर्ष काय निघतो, तर हे ट्रेंड्स काम करतात पण एका दिवसात मॅजिक होणार नाही. तुम्ही 3 दिवस पद्धतशीर राहिलात तर नक्कीच तुम्हाला थोडा का होईना पण फरक जाणवेल. तर आजपासून स्मॉल स्टेप्स तुम्ही घ्यायला सुरुवात करा. रोज चांगले भरपूर पाणी प्या, हलका साधा आहार ठेवा, सात्विक आहार ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस कमी घ्या. तुमचं शरीर खूप शहाण आहे, फक्त तुम्हाला त्याचं ऐकायचं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक शेअर कुणाचं तरी हेल्थ बदलू शकतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती, आरोग्य हेच खरं सौंदर्य. धन्यवाद.